रोहिणी खडसेंनी नवऱ्याचं नाव आणि आडनाव लावून फिरावं असं चाकणकरांनी म्हटलंय। रोहिणी खडसेंना कुणी ओळखतंय का हे लक्षात येईल। रुपाली चाकणकरांनी पुन्हा एकदा रोहिणी खडसेंवर निशाणा साधलाय। तर माझ्याकडे कर्तृत्ववान वडील असल्याचा मला अभिमान असल्याचं रोहिणी खडसे यांनी म्हटलंय। वडिलांच्या नावावर आम्ही राजकारण करत नाही। कोणत्याही बेसिक पातळीची संघटनेची माहिती नसलेली, कोणत्याही स्थानिक पातळीवरती कोणत्याही संस्था संघटनेमधून किंवा निवडणुका न लढवता 5 वेळा ज्या मतदारसंघामध्ये वडील आमदार होते, इतका सुरक्षित मतदारसंघसुद्धा त्या निवडून येऊ शकल्या नाहीत। तर त्यांनी अशी वक्तव्य करणं चुकीचं आहे। आणि त्यांनी आता निवडणुका लढवताना आपल्या नावापुढे नवऱ्याचं आडनाव लावून मतदारसंघात फिरले तर लक्षात येईल की आपली ओळख किती जनमानसात आहे। त्याच्यामुळे वडिलांच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना आम्ही शून्यापेक्षा जास्त किंमत देत नाही। कुणाचं नाव वापरावं हा कायद्याने दिलेला मला अधिकार आहे, पण मला अभिमान आहे की मी अशा वडिलांच्या पोटी जन्माला आली की ज्यांचं नाव मी अभिमानाने सांगू शकते आणि नाव अभिमानाने सांगून त्या नावाने मी माझ्या आयुष्याची वाटचाल करू शकते। शेवटी त्याला कर्तृत्ववान वडील लागतात आणि ते वडील माझ्याकडे आहेत याचा मला अभिमान आहे।